तुमच्या कार्यकाळात 100 दिवसाचा प्लॅन तुम्ही रेडी केलेला आहे. तो प्लॅन नेमकं काय आहे आणि कसं राहणार? प्रत्येक खात्याने 100 दिवसाचं आपलं टार्गेट घेतलेलं आहे. 100 दिवसात काय करायचं हा 100 दिवसाचा प्लॅन आहे. 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट आम्ही त्या ठिकाणी सादर करू आणि प्रत्येक खात्याने काय टार्गेट घेतलं होतं आणि काय पूर्ण केलं हे आपल्यापर्यंत पोहोचू. एक मिनिट. असं आहे की घटना फार महत्वाच्याच आहेत आणि म्हणूनच इथे अधिवेशन सुरू असताना मी स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विनंती केली आणि अजितदादा पवार स्वतः त्या ठिकाणी गेले. आमचे सगळे मंत्री देखील त्या ठिकाणी गेले. घटना महत्वाच्या होत्या म्हणूनच त्या ठिकाणी गेले. मला असं वाटतं की एखाद्या घटनेचं महत्व हे कोण गेलं यापेक्षा त्याला आपण काय रिस्पॉन्ड करतो या माध्यमातून होतं. प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री पोचतातच असं नाही आहे, पण अजितदादांसारखे सिनियर मंत्री त्या ठिकाणी तेवढ्याकरताच आम्ही पाठवले होते. आणि माझं नेहमी मत असतं की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सिटिव्ह असतात, तिथे कोणी ना कोणी शासनातर्फे कोणी विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे, पण त्याचं पर्यटन करू नये हा मात्र माझं नेहमी मत असतं.